पंढरपूरच्या विठू माऊलीचं रूप पाहिलं की डोळ्याचं पारणं फिटतं। विठ्ठलाच्या कपाळावर पांढरा शुभ्र चंदनाचा टिळा आपण नेहमी पाहतो, पण तुम्ही कधी नीट निरखून पाहिलंय का? त्या चंदनाच्या मधोमध एक काळ्या रंगाचा छोटासा टिळा लावलेला असतो। हा टिळा म्हणजे कस्तुरी किंवा केवळ बुक्का नाही, तर यामागे एक अत्यंत भावूक आणि भक्तावरील प्रेमाची कथा दडलेली आहे। लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप लांबून चालत येतात। पंढरीत आल्यावरही विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी त्यांना कधी 10 तास तर कधी अख्खी रात्र रांगेत उभं राहावं लागतं। भक्तांची ही ओढ पाहून सावळ्या विठ्ठलालाही राहत नाही। असं म्हणतात की विठ्ठल स्वतः म्हणतो, मी इथे विटेवर उभा राहून माझ्या भक्तांची प्रतीक्षा करतोय, पण माझ्या दर्शनासाठी माझ्या लेकरांना म्हणजेच माझ्या भक्तांना रांगेत उभं राहून कष्ट सोसावे लागतात, हे मला मान्य नाही। भक्तांना जो हा ताटकळत उभा राहण्याचा त्रास होतो तो विठ्ठल आपला अपराध मानतो। हाच अपराध दूर करण्यासाठी आणि भक्तांच्या चरणांची धूळ शिरी वंदण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरात एक अनोखी परंपरा पाळली जाते। दररोज रात्री मंदिराचा गाभारा आणि परिसर स्वच्छ केला जातो। जिथे भक्त रांगेत उभे असतात तिथली माती गोळा केली जाते। ही माती अत्यंत पवित्र मानली जाते। गोळा केलेली ही माती बारीक चाळली जाते आणि त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी आणि थोडा अवीर मिसळला जातो। हाच लेप म्हणजेच आपल्या भक्तांच्या पायाची माती विठ्ठलाच्या कपाळावर टिळा म्हणून लावली जाते। जगाचा जो पालन करता आहे, ज्याच्या एका दर्शनासाठी अवघं ब्रह्मांड आतुर असतं, तो विठ्ठल आपल्या भक्तांसाठी किती नतमस्तक आहे पहा। भक्तांच्या चरणांची धूळ जो कपाळावर मिरवतो तोच खरा भक्तांचा कैवारी। म्हणूनच विठ्ठलाला माऊली म्हटलं जातं। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका।